नमस्कार. प्रत्ययाच्या साक्षात या उपक्रमामध्ये, ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. यामध्ये आम्ही एक दीर्घांक सादर करणार आहोत, 3 सकीना मंजिल. तर या नाटकाच्या लेखकाविषयी आणि नाटकाविषयी थोडंसं सांगतो. हे नाटक रामू रामनाथन यांनी लिहिलेलं आहे आणि ते बॉम्बे डॉक एक्सप्लोजनवर आधारित नाटक आहे. 14 एप्रिल 1944 रोजी डॉक एक्सप्लोजन झालं आणि त्याला कारणीभूत होती SS टायकिन नावाची एक जहाज त्याला कारणीभूत होतं आणि त्यामध्ये ज्या काही ज्वालाग्रही वस्तू होत्या त्या त्याला कारणीभूत होत्या. आणि हा स्फोट ज्यावेळी झाला त्यावेळी परिस्थिती भारतातली अशी होती की दुसरं महायुद्ध संपत आलं होतं. गांधींनी क्विट इंडियाची घोषणा केली होती आणि सर्व काँग्रेसच्या मोठ्या पुढाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात आलेलं होतं आणि जपानचं सैन्य हे बर्मापर्यंत येऊन थडकलं होतं आणि ते भारतावर कधीही हल्ला करण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीमध्ये हा स्फोट होतो. हा स्फोट अर्थातच आपल्याला 26/11च्या स्फोटाची आठवण करून देणारा आहेच आणि म्हणूनच कदाचित हे नाटक लिहावंसं वाटलं असेल. तर आणि या पार्श्वभूमीवर या नाटकामध्ये एक प्रेमकथा देखील आहे. भावनगरहून आलेल्या एका मुलाची, जो खरं तर स्वातंत्र्याच्या चळवळीच्या प्रेरणेने भारावून गेलेला मुलगा आहे, आणि एका कच्छी व्यापाऱ्याची मुलगी, अशा या दोघांची प्रेमकथाही या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर घडत जाते. हे नाटक 2 कालखंडामध्ये घडतं, 1940 ते 44 आणि 1994. या दोन्ही कालखंडामध्ये ते फिरत राहतं. हे नाटक पाहताना तुमच्या लक्षात येईलच. रामू रामनाथन हे एक वेल नोन पत्रकार आहेत. ते गेली 30 वर्ष प्रिंट मीडियाशी जोडलेले आहेत, पण त्याचबरोबर ते एक चांगले नाट्यलेखक आणि समीक्षक आहेत. त्यांची आत्तापर्यंत 8 नाटकं प्रकाशित झालेली आहेत, त्यापैकी हे एक. त्यांनी अत्यंत सतर्कपणे आजपर्यंत मराठी रंगभूमी, इंग्रजी, हिंदी रंगभूमी, तमिळ, तेलुगू रंगभूमीविषयी समीक्षणात्मक लिखाण केलेलं आहे आणि त्यामध्ये ते कार्यरत आहेत. आणि याचं भाषांतर जे केलेलं आहे त्या जयश्री जोशीताई या मुंबईच्या मॅक्समुलर भवनमध्ये जर्मन भाषेच्या समन्वयक म्हणून काम करतात. त्या जर्मन फिलॉसॉफी आणि संस्कृत यामध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी बरीच जर्मन नाटकं मराठीत आणलीत आणि त्याचबरोबर मराठीतलीही काही चांगली नाटकं जर्मनीमध्ये भाषांतरित केलेली आहेत. हे नाटक त्यांनी इंग्रजीतून मराठीत केलेलं आहे, तेही अत्यंत ओघवत्या भाषेमध्ये. तुम्हाला ते जाणवेल नाटक पाहताना. तर असा हा सगळा त्याचा पार्श्वभूमीचा भाग आहे. तर आपण आता पाहूयात 3 सकीना मंजिल. सत्तर वर्ष. आज माझा वाढदिवस. हॅपी बर्थडे टू मी. जन्मदिन मुबारक. हैया हो. दिवसेंदिवस माझं वय होत चाललंय खरं, पण बघा तरी अजूनही किती सुंदर दिसते ना मी. ए हुस्न की मलिका. अगदी बंद्या रुपायासारखी खणखणीत आणि ठणठणीत. हा एवढा श्वासाचा त्रास, तेवढा सोडला तर बाकी अगदी सुरक्षित आहे मी. आरोग्य विम्याचं भक्कम कवच आहे ना मला. नर्स म्हणून इतकी वर्ष काम केलंय, तो अनुभव आत्ता गाठीशी येतोय. हे बघा, ही गुलबट जांभळी गोळी सर्दी पडशावर. ही मेहंदीच्या रंगाची
लघवीला त्रास होत असेल तर ही अमॅथिस सारखी जांभळट गुलाबी सांधेदुखीवर, आणि ही कार्बन सारखी काळी भोर डोळ्यासमोर येणाऱ्या अंधारीसाठी, ही बॅटलशिप ग्रे चक्कर येऊ नये म्हणून, आणि ही पेपरमिंट सारखी पांढरी गोळी मोतीबिंदूसाठी. बरोबर. या सगळ्या गोळ्या एकदम पाण्याच्या घोटाबरोबर गिळून टाकायच्या. फक्त ही गोळी तेवढी चावून चावून चघळून खायची. सोपं आहे, लक्षात आहे माझ्या. दात बघा, दात एकदम टिप टॉप कंडिशन, एकही दात खोटा नाही आहे. तर हा डॉक्टर एकदम देखणा पारसी छोकरा. मी त्याला म्हणाले, अरे बाबा हे म्हातारपण आहे, वय व्हायला लागलंय माझं. तर बापडा स्टेथॉस्कोप घेऊन मला तपासायला लागला. हे मेडिकल सायन्स अजून म्हातारपणाशी 2 हात करायला शिकलेलं नाही आहे. आणि वाढतं वय, म्हातारपण हाच तर माझा प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही. काही नाही, हे शेजारी हो, त्यांना सारखी आठवण करून द्यावी लागते की 3 सकीना मंजिलमध्ये बाकीचे लोक सुद्धा राहतात. 3 सकीना मंजिल काही त्यांच्या एकट्या बापाची जहागिरी नाही आहे. या इमारतीला एक इतिहास आहे, काही परंपरा आहेत. या तुमच्या मॉडर्न धागडधिंग्यानं खराब करू नका हे वातावरण. नाही, असं पहा, मॉडर्न म्युझिकबद्दल मला काही वैयक्तिक आक्षेप नाही आहे, पण सगळ्यांप्रमाणेच मला विचारायलाही वाटतं की एखाद दिवस असा उजाडेलही आणि या संगीतातून सुद्धा ताल, सूर आणि सरगम निर्माण होईल. पण असं घडतं का कधी? अजिबात नाही. अशक्यच म्हणा ना. ना ध्रुपद ना कडवं, नुसता धिंगाणा. अरे काय लावलेत काय? माझं डोकं फिरलं ना तर बर्फाचं थंडगार पाणी ओतीन मी त्यांच्यावर बाल्कनीमधून. मग कळेल त्यांना, चांगली अद्दल घडेल. आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना ना देवानं निदान शेजारी निवडायचं तरी स्वातंत्र्य दिलं पाहिजे. आणि ते जर शक्य नसेल तर निदान त्यांची संगीताची समज तरी आपल्याला सुधारता आली पाहिजे. मेरे बस में होता ना तो सबको एक लाइन में बिठा के संगीत सुनाती, जबरदस्तीनं. चल चल रे नौजवान नावाचा एक सिनेमा होता. बाबांच्या दुकानात तो मुलगा यायचा ना, त्यानं लिहिले होते त्याचे संवाद. क्या नाम था उसका? हां, आठवलं, सदाअत हसन मंटो. तर त्या सिनेमामध्ये कम्युनल हार्मोनीवर एक फार चांगलं गाणं होतं. बोलो हर हर महादेव, अल्लाहु अकबर. नाही, मी काही हा गोंगाट थांबवायला काठी आपटत नाहीये. आणि या उंदरांना पळवून लावण्यासाठी सुद्धा नाही. हे उंदीर 3 प्रकारचे आहेत बरं का, आणि मी त्यांची नावंही ठेवली आहेत. ती चिचुंद्री म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह, किती क्यूट आहे ना. आणि ती घूस, तो म्हणजे जनरल डायर, एकदम खडूस. आणि ती उंदरीण म्हणजे मिसेस लॉर्ड माउंटबॅटन. ती सगळ्यात जास्त धोकादायक आहे, कारण ती हजारो लाखो माउंटबॅटन जन्माला घालू शकते. सध्या रॉबर्ट क्लाइव्ह आणि जनरल डायर दोघंही मिसेस लॉर्ड माउंटबॅटनच्या मागं लागलेत. पण तिला मुळीच इंटरेस्ट नाही आहे. देवाची कृपाच म्हणायची.
चला आता जरा आवरते आणि डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन येते. माझ्या लक्षात आहे मी आधीच अपॉइंटमेंट घेतली आहे डॉक्टर भावना पारेखकडून. आज 14 एप्रिल 1994. डॉक्टर भावना पारेखनी मला अपॉइंटमेंट दिली होती मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी. 14 एप्रिल 1944. माझ्या मोतीबिंदूची सुरुवात अगदीच नकळत झाली. वेदना नव्हत्याच. हळूहळू दृष्टी धुसर होत गेली. मग प्रखर प्रकाश, दिव्यांचे झोत सहन होईना. रात्रीचं कमी कमी दिसायला लागलं आणि अखेर एका डोळ्याला 2 प्रतिमा दिसायला लागल्या. आणि आता हे सगळे दृष्टीदोष आलेत माझ्या वाट्याला. एशियाटिक लायब्ररीमध्ये मोतीबिंदूवर मी एक उत्तम पुस्तक वाचल्याचं आठवतंय मला. त्यात लिहिलं होतं की मोतीबिंदू हा साधारणतः नेत्रपटलाच्या पेशींचे वय वाढल्याने होतो. माझ्या मोतीबिंदूच्या कारणाचं निदान त्या पुस्तकानंच केलं होतं. खरं तर पुस्तकं वंडरफुल असतात. म्हणजे लाईफ इज ब्युटिफुल वगैरे. बुक्स आर वंडरफुल. मी आयुष्यापेक्षा पुस्तकांना जास्त महत्त्व देतो. कधी कुठलीही शंका आली की मी पुस्तकांकडे बोट दाखवतो, वाचून पहा. तुम्ही आयुष्यावर जास्त विश्वास ठेवू शकत नाही. त्यात काहीही घडू शकतं. हाय रब्बा, क्लिनिकमध्ये तर एरवी खूप गर्दी असते. आज इथे एकच म्हातारा बसलाय, ऐकुलता एक. स्वतःला अगदी गोंडाळून घेतलंय त्यानं. काय म्हणतात ते, नखशिखांत. 47 मिनिटं झाली मी इथं तिष्ठत आहे, वाट बघतोय. आणि आता अचानक ही एक बाई उगवली आहे, उसाचे टाकत, ढापा टाकत. वय दिसतंय 100 वर्षांचं, पण वयाच्या 5 पट मोठी असल्यागत वागतेय, जख्ख म्हातारीसारखी. अचानक मला इतकं म्हातारं झाल्यासारखं का वाटतंय? अगदी प्राचीन म्हटलं तरी चालेल. वेगानं बदलणाऱ्या या जगाबरोबर धावताना माझी अगदी दमछाक व्हायला लागली. आज मी टॅक्सीसाठी तब्बल 65 रुपये मोजले. म्हणजे तसे 62च झाले होते, पण टॅक्सीवाल्याकडे सुट्टे नव्हते. आता घरी जायला निदान 50 तरी लागतील. 50 वर्षांपूर्वी 100 रुपयाच्या मासिक पगारात सगळं कुटुंब कसं अगदी चैनीत राहायचं. शुद्ध तूप, शुद्ध तेल, सगळं कसं अगदी खरं खुरं आणि प्रामाणिक होतं भैया. कच्छचे व्यापारी म्हणायचेच ना, पछिए बधी परिकथा तो न आती. परिकथा अने शहरनी परिकथा. मी अगदी गुपचूप बसलोय, मला उचकी लागली आहे तरीही. त्या गुरफटून बसलेल्या म्हाताऱ्याला उचकी लागली आहे. मला कुणाची उचकी लागली आहे बरं? परत उचकी आली त्या म्हाताऱ्याला. थांबव जरा, थांबव. म्हणून मला तुला माझ्याबरोबर कुठेही बाहेर न्यायला आवडत नाही. किती त्रास आणतोस तुला. चुप चुप चुप. आणि नेमकी तेव्हाच ती रिसेप्शनवरची गोड मुलगी हसून म्हणाली,
नेक्स्ट. त्या बाईंना जाऊ दे आधी. आप जाइए, लेडीज फर्स्ट. त्या म्हाताऱ्यानं मला आधी जाऊ दिलं. त्याला बहुतेक डॉक्टरांची भीती वाटत असणार, किंवा तो फ्लर्ट असेल, किंवा त्याला मी देखणी वाटली असीन, देविका राणीसारखी. हे हसू मी पाहिलंय कुठेतरी. मी दवाखान्याच्या खिडकीतून बाहेर पाहिलं आणि मला रेल्वे स्टेशन दिसलं. 1940 साली मी ह्या स्टेशनवर उतरलो होतो आणि या शहरात प्रवेश केला होता. वातावरण धुमसत होतं, दंगली चालू होत्या आणि मी मुंबईत आलो होतो. भावनगरला माझ्या काकांचा एक छोटासा कारखाना होता. ते म्हणायचे, दंगे धोपे धंद्यासाठी वाईट असतात. सौराष्ट्रातल्या आमच्या खेड्यात दंग्याचं मोजमाप करण्याची एक पद्धत होती. म्हणजे बॉम्बे, अहमदाबाद, ढाका सगळ्यात जास्त क्रूर कत्तल कुठल्या शहरात झाली? माझ्या काकांनी त्यांच्या काळ्या रोजनिशीत सगळ्या दंगलींच्या नोंदी करून ठेवल्या होत्या. ते एक हौशी दंगल अभ्यासकच होते म्हणान. आणि बॉम्बे तर तिथल्या दंगलीबद्दल फारच प्रसिद्ध होती. म्हणजे हिंदू विरुद्ध मुस्लिम, पारसी विरुद्ध हिंदू, शिया विरुद्ध सुन्नी, मुंबईकर विरुद्ध परप्रांतीय, दलित विरुद्ध ब्राह्मण, शीख विरुद्ध हिंदू. सांगायचा मुद्दा काय, मी ऐन दंगलीच्या वेळी मुंबईत आलो होतो. इतिहास कसा चक्राकार मार्गाने गोल गोल फिरतो नाही का? पण ह्या दंगलीचं मूळ लाहोरमध्ये सापडलं असतं. 1940 साली मुस्लिम लीगच्या वार्षिक अधिवेशनात त्यांनी एक ठराव सर्वसंमत केला होता. पाकिस्तान ठराव. तेव्हा आम्ही पहिल्यांदा पाकिस्तान हा शब्द ऐकला. तेव्हा ते कोणी फारसं गंभीरपणे घेतलं नाही, कारण बापू नावाचा एक लोकोत्तर युगपुरुष, एक फिनोमिना आमच्या बाजूने उभा होता. मी गाडीतून उतरलो, देवाचं नाव घेतलं आणि बापूंचं स्मरण केलं. मला या संतप्त जमावाच्या उद्रेकापासून वाचवा. मुंबईतल्या एका नवीन कॉलेजबद्दल काकांनी खूपच चांगलं ऐकलं होतं. पण मी जेव्हा कॉलेजमध्ये पहिल्यांदा गेलो तेव्हा मला कळलं की मी तिथे एकमेव मुलगा होतो. काकांनी फक्त स्त्रियांसाठी नवीनच निघालेल्या सोफिया कॉलेजमध्ये माझं नाव घातलं होतं. मी बॅगबे भागात फिरायला जायचो, कारण का शहरातली गर्दी खूप वाढत चालली होती. 15 लाख लोक, कोणीही सोम्या गोम्या उठून तक्रार करीत होतं. निर्वासितांचे जथे, झोपड्या, सडकी दुर्गंधी, गटार, कचरा कुंडीतला कचरा चिवडत खायला काही मिळतंय का याचा शोध घेणारे भिकारी, या सगळ्यांबद्दल. हे चित्र 50 वर्षांपूर्वीच. आत्ता तरी काही बदललंय का? काही म्हणता काहीही बदललेलं नाही. म्हातारी परत आली वाटत, लंगडते जरा. म्हातारा अजून वाट बघतोय. उचक्या थांबलेल्या दिसतायत. आणि थांबा,
मला एक धून ऐकू येते. हे गाणं ओळखीचं वाटतंय अगदी. हाय रब्बा, हे तर माझं लाडकं गाणं वाजवत आहेत, माझं थीम सॉन्ग. हे गाणं ओळखीचं वाटतंय अगदी. हा, आठवलं. ते सोफिया कॉलेजचं ते तसं झालं म्हणून मग मी एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मी बेकार होतो आणि माझं शिक्षण चालू ठेवायला जरा जास्तच पैशांची गरज होती. काकांनी मग मला गाला शेठला भेटायला सांगितलं. गाला शेठच्या मालकीची 3 दुकानं होती. पत्ता होता 3 सकीना मंजिल. माझं फार आवडतं लाडकं गाणं. जेव्हा जेव्हा हे गाणं लागायचं ना, तेव्हा तेव्हा आम्ही माझ्या रिबीनी बाहेर काढायची. मुंबईच्या पावसाळ्यातील एक नेहमीचा दिवस. मी 3 सकीना मंजिलला पोचलो. गालाशेठ दुकानात नव्हते. तिथं असलेल्या नोकरानं मला तिथं बसलेल्या तरुण मुलीकडे जायला सांगितलं. ती मुलगी रिबिनीवर भरत काम करत होती. रिबिन तर सुंदर होतीच, पण ती मुलगी जास्त सुंदर होती. कुठला दोरा वापरू मी? कुठल्या वाक्यानं सुरुवात करू? या रिबिनीवर कोणतं भरत काम करू मी? या मुलीचं लक्ष कसं वेधून घेऊ मी? माझं हृदय नुसतं धाड धाड उडतंय. अरे, कोण हा तरुण? अगदी साधा भोळा, जरा बावळटच वाटतो. अंगकाठी तशी बेताचीच आहे. मी तिच्याकडे ओढला जातोय का? माझ्या हृदयाचे ठोके का बरं वाढलेत अचानक? ती लाजलीये. ती पापण्यांची भडभड करतीये. तिचे गाल कसे गुलाबी दिसतंय. हाय रब्बा, मला तो आवडायला लागलाय की काय? बहुतेक प्रथम दर्शनी प्रेम म्हणतात हेच असावं बहुतेक. मी प्रथम दर्शनी प्रेमात पडते की काय? मी प्रथम दर्शनी प्रेमाचा ठाम पुरस्कर्ता आहे, कारण हा प्रकार वेळ आणि कष्ट यांची बचत करणार आहे. मी या भोट्या मुलालाच विचारू का? म्हणतात ना, प्रत्येक पुरुष हा एक ग्रंथ असतो, फक्त तो कसा वाचायचा हे तुम्हाला माहिती असायला हवं. पण तो काहीच का बोलत नाहीये? पहिलं पाऊल त्यानंच उचलायला हवं. मी तोपर्यंत वाट पाहायला हवी, नाहीतर त्याला मी एकदम मॉड मुलगी वाटायची. आगाऊ, अगोचर, उन्हाळ मुलगी. अरे अरे, तोंडाशी पाडू नकोस रे. बोल, काहीतरी बोल. अरे, हा क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. आणि तुला तर या गोष्टींचा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. डिबेटिंग सोसायटीच्या वक्तृत्व स्पर्धेत तू मला दुसरं बक्षीस मिळवून दिलं तसं आठवतंय का तुला? बोल बोल बोल. तोंड प्रतिसाद देत आहेत. ते म्हणतंय की माणसानं काही ठाम सैद्धांतिक विश्वास मनाशी बाळगून वाटचाल सुरुवात केली तर त्याचा शेवट नक्की शंका आणि अनिश्चितता यातच होणार. या उलट त्यानं साशंक मनानं सुरुवात करायची तयारी दाखवली तर त्याच्या हाती नक्कीच काहीतरी लागेल. अरे बोल बोल, मला बोलायलाच हवं काहीतरी. ती मुलगी माझ्याकडे रोखून बघतेय. अरे बोल. तोंड शिवल्यासारखं बंद झालं. माझ्याकडे उरलंय फक्त खरं सांगू, मी आतापर्यंत हे असे हे आलाप कधी ऐकलेलेच नाहीयेत. काय हे वाक्कौशल्य, किती हे संभाषण चातुर्य. वाह, क्या बात है. इर्शाद इर्शाद.
तुम्ही या क्षेत्रात विशेष अभ्यास केलेला दिसतोय. कोणत्या विद्यापीठात? काकांनी मला गालाशेठला भेटायला सांगितलं होतं. अच्छा, असं का? मला एक पगारी नोकरी हवी आहे, कारण पगार हा फार महत्वाचा असतो आणि ज्याला नोकरी असते तो पगारही मिळवतो. कारण रांगणेकर बोर्ड ऑफ कन्सिलिएशनच्या प्रस्तावानुसार पगारात वाढ होणं अपेक्षित आहे. नाही, गालाशेठ ठरवतील तो रोजगार पगार, पण मला पगार हवा, मला महागाई भत्ता हवा, मला बोनस हवा आणि आणि पाणी पाणी हवंय का? खरं सांगू, त्याचं ते चाचरणं जास्त बरं वाटलं माझ्या कानाला. घ्या. जरूर. जरूर. तुम्ही काय कोरड्या दुष्काळातून आलात का? शशी, नाही म्हणजे माझं संपूर्ण नाव शशी कुमारच आहे, पण सगळेजण मला शशीच म्हणतात. शशी कुमार पेक्षा शशीच छान वाटते मला. बाबा आलेच. तेवढ्यात गालाशेठ हात आले. मग आम्ही माझ्या नोकरीच्या कराराबद्दल चर्चा केली, अटी आणि शर्ती. गालाशेठच्या मालकीची 3 दुकानं होती. एक 3 सकीना मंजिल आणि बाकीची 2 मुसाफिरखाना आणि प्रबोध मॅन्शनमध्ये. शिवाय नुकतंच पोलीस बराकीत त्यांनी अजून एक नवीन दुकान उघडलं होतं. गालाशेठची गिराईकं जास्त करून ब्रिटिश असायची, त्यामुळे त्यांच्याशी किंगची भाषा बोलणं आवश्यक होतं. मी जरा शिकला सवरलेला होतो, मला इंग्लिश बोलता येत होतं, म्हणून कदाचित माझी निवड केली असेल. मला सुरुवातीला अगदीच सोपं वाटलं हे काम, पण तेवढ्यात गालाशेठनी मला एक पदार्थांची भली मोठी यादी आणून दिली. त्यांच्या भारतीय नावांसाठी मला इंग्लिश पर्यायी शब्द शोधायचे होते. गालाशेठनी मला समजावून सांगितलं, शशी साहेब, हे बघ, दूध, मिल्क, दही, योगर्ट, मलाई, क्रीम, घी, क्लॅरिफाईड बटर. हे म्हणतात सगळेच खदाखदा हसायला लागले. मिसेस गालाशेठनी तर विचारलं, कसलं आलंय क्लॅरिफाईड बटर डोंबलाचं? माझ्या दादीनं जर चपातीवर क्लॅरिफाईड बटर टाकलं तर मी तोंडात घासही घेणार नाही. खव्याला किंवा माव्याला सॉलिडिफाईड मिल्क म्हणतात हे ऐकून ती खदाखदा हसायला लागली आणि माझ्या पाठीत जोराचा धक्का बसला. तेव्हा मग गालाशेठनी तिला गप्प बसवलं. का कुणास ठाऊक, मिसेस गालाशेठ सगळ्यांनाच कॉम्रेड म्हणायची, त्यामुळं मग मीही कॉम्रेड शशी झालो. गालाशेठ आणि त्याच्या मुलीवर मला मोठे इम्प्रेशन पाडायचं होतं, त्यामुळं मग मी भाषांतरावर कष्ट घ्यायला लागलो.
बदाम, आल्मंड, बडीशेप, अनिसीड, दालचिनी, सिनमन, हिंग, असाफेटिडा, तुळस, बेसिल, वेलदोडा, कार्डामम, शशी. शशी शशी काय करत असेल आता? मी दुसऱ्या दिवशी शशीजींना भेटलो. अगदी जोरदार पोशाख केला होता त्यांनी. नाटक पाहायला चालली आहे ना मी. नाटक? नाटक म्हणजे वेळेचा शुद्ध अपव्यय आहे असं नाही वाटत तुम्हाला? हा उगाच खोटी सोंग काढून लोकांना मूर्ख बनवण्याचा मार्ग आहे तो. टाकाऊ कल्पना मरायला टेकल्या की नाटकात जाऊन अखेरचा श्वास घेतात. नाट्यकलेच्या विरोधात मी काहीही ऐकून घेणार नाही. कॉम्रेड शशी, नाटकाचे प्रेक्षक त्याचे कायदे आणि नियम ठरवतात. किंबहुना दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर देशातल्या जनतेच्या बुद्धीवर आणि अभिरुचीवर नाटकाचं स्वरूप अवलंबून असतं, चांगलं किंवा वाईट. शशीजी, तुम्हाला माहिती आहे का, गांधीजींचं नाटकाविषयी मुळीच चांगलं मत नाहीये. त्यांच्या मते नाटक म्हणजे राष्ट्र निर्मितीच्या कार्यातून लक्ष विचलित करणारी गोष्ट. पण त्यांनी हरिश्चंद्र पाहिलंय. असेल असेल. अहो, ते कथेसाठी गेले असतील ते. गांधीजी सत्याचे मोठे पुरस्कर्ते आहेत आणि तत्वांचे पक्के. नाटक चालू असताना डोळे मिटून बसले असतील ते बहुतेक. तोच तर कळीचा मुद्दा आहे. रंगमंचावर टाकलेल्या पहिल्याच दृष्टिक्षेपात आपल्या कानावर पडतो एका अनोळखी व्यक्तीचा आवाज, कदाचित 1000 वर्षांपूर्वी मृत्यू पावलेल्या कुणाचा तरी. नाटक पाहणं म्हणजे काळाच्या प्रवाहातून प्रवास करणं असं नाहीये का? शशीजी, एका अतिशय संकुचित अनुदार गोष्टीबद्दल तुम्ही फार उदार दृष्टिकोन ठेवून बोलत आहात. अहो, नाटक म्हणजे घातक जनावर आहे, मेड्युसासारखं. दररोज रात्री ते प्रेक्षकांवर नजर खिळवतं आणि त्यांना दगडासारखं गोठवून टाकतं. नाटक म्हणजे सायरन, आश्वासक, मधुर सुरात गाणारं पण शेवटी विनाशाकडे नेऊन पोचवणारं. तुम्ही बोला तुम्हाला काय हवंय ते. पण मी आज बळीराजा ग्रँड थिएटर प्ले हाऊसला जाणार आहे. नाटक सुरू होतं तेव्हा किती एक्साइटिंग वाटतं. भुईनळ्यांचं कारंजं स्फोटून उडतं. पडदा वर उचलला जातो. प्रेक्षागृहात कुजबूज वाढायला लागते. बाहेर विक्रेत्यांचा आरडाओरडा चाललेला असतो. पिस्ता, बादाम, चोपडी, पंखा, लेलो लेलो. आणि तिकीट विक्रेत्यांचं अव्याहत तुणतुणं. खेल अभी शुरू हो रहा है. ठीक आहे. ठीक आहे याचा अर्थ काय? माझ्या या थोबाडानं काही निरर्थक बकबक करण्याऐवजी मीच तोंडात मूठ घालून ते बंद करून टाकलं. कॉम्रेड शशी, तुमचा म्हणजे अगदी औरंगजेबी खाके आहे बरं का. मी कशी बशी माझी मूठ माझ्या तोंडातून बाहेर काढली. कारण असं तोंडात मूठ घालून एखाद्या सभ्य सुशील तरुणीशी असं बोलू पाहणं हे अजिबात शिष्टसंमत नाही. शशीजी, तुम्ही रक्षा काकीला ओळखता का? आमची खानावळवाली. आमच्या स्वागतासाठी ती 7 रंगात रांगोळ्या काढते. तिच्या मते रांगोळी ही खरीखुरी लोककला आहे. श्रीमंत असो की गरीब, दलित असो की ब्राह्मण, स्त्री असो की पुरुष, सगळेजण रांगोळ्या काढतात. नाटकासारखं नाही आहे. कडक कॉलरच्या पांढरपेशा शिष्ट लोकांचं असतं हे प्रकरण. पैसेवाल्या उधळ्या लोकांचं काम असतंय. अहो, नाटक म्हणजे नेमकं असं ठिकाण की जिथं नेमकं तुम्हाला काय आवडत नाही हे समजलं की नेमकं तेच समोर पेश केलं जातं. कळलं? कॉम्रेड शशी, तुम्हाला बॉम्बेत जगण्याचा अर्थच मुळी माहिती नाहीये. मी मैदानी खेळ पाहिलेत. दशावतार, नमन, लेझिम स्पर्धा, भारूड, भले भले शाहीर, कुस्तीच्या स्पर्धा, बैलांची झुंज, अगदी जत्रा सुद्धा. रक्षा काकीला विचारून बघा. महाराज, खरी मुंबई अशी संभावित शिष्टांची मुळीच नाहीये. एका भजनाच्या कार्यक्रमात मी 2 बारींची चढाओढ ऐकली होती. दोन्ही पार्ट्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होत्या, कुरघोडी करत होत्या. अगदी आत्ता आपण करतोय ना तसंच.
एका कार्यक्रमात तर मी त्यांनी नेहमीच्या गणेश वंदनेऐवजी भीमराव आंबेडकरांवर रचलेला गण म्हटलेला ऐकलाय. यावर काय म्हणाल तुम्ही? कॉम्रेड शशी, ती मूठ आधी तोंडातून काढा बघू. अगदी वाईट दिसतं ते. का? मी नुकताच नर्सिंगच्या कोर्सला प्रवेश घेतलाय आणि माझ्या मोजक्या वैद्यकीय कारकिर्दीत तरी मी हे असलं काही पाहिलं नाहीये अजूनपर्यंत. मी तिला सांगू शकलो नाही की माझं तोंड हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मुक्त संवाद आणि लोकशाही यांचा पुरस्कार करणार आहे आणि त्याच्या सच्च्या पुरस्कर्त्याप्रमाणेच ते अगदी बेजबाबदार आहे. मी लहान तोंडी मोठा घास ऐकलाय किंवा फूट इन माउथ, पण मूठ इन माउथ? त्या असे बोलत होत्या तेवढ्यात गालाशेठ हात आले. बाबा एक पत्र घेऊन आत आले. माझा साखरपुडा झाला होता यजुवेंद्राशी. लहानपणीचे लागेबांधे. त्याचे वडील आणि माझे बाबा दोघंही मूळचे भूजचे. बाबांनी हे लग्न गुपचूप ठरवलं होतं. आई तेव्हा लाहोरमध्ये होती. तिला जेव्हा हे समजलं तेव्हा ती 3 आठवडे बाबांशी बोललीच नाही. अख्ख्या जगात यजुवेंद्र असा माणूस होता की ज्याला आईनं कधीही कॉम्रेड म्हणून हाक मारली नाही. यजुवेंद्र कुठं होता काय माहिती नाही. नव्या जगाची घडी बसवण्यासाठी कुठंतरी लढाया करत होता म्हणे. माझा त्याच्याशी तसा संपर्कच उरला नव्हता. चुकून मकून आली तर एखादी तार किंवा नाहीतर एखादं पत्र. यजुवेंद्र आणि शशीजी यांच्या साखरपुड्याचं कळल्यानंतर मला लक्षात आलं की भले भले विचारवंत त्यांचा मौल्यवान वेळ आणि शक्ती प्रेमासारख्या गोष्टीवर का व्यर्थ खर्च करतात. प्रेम म्हणजे एक महान गुंतागुंतीची युद्ध कला. कॉम्रेड शशीचा चेहरा अगदी फिका पडला होता. तोंडात मूठ घालून बसल्यामुळे असेल कदाचित. प्रेम नामक ग्रंथात पहिलं प्रकरण काव्यमय असतं, बाकी सारं अगदी गद्य. मी पुंडलिक नावाचं नाटक पाहावं की त्या नाटकावर आधारित सिनेमा? भंगलेल्या हृदयानं मी स्वतःला कामात बुडवून घेतलं. युद्धाला तोंड फुटलं आणि डिसेंबर 1941 मध्ये जपानी सैन्याच्या चढाईनंतर अनेक समस्या निर्माण झाल्या. रक्तपात, जीवितहानी. त्या काळातच मी नर्स व्हायचं ठरवलं. पुरुष किती बाळबोध असतात नाही. युद्ध हे एक मोठं रॅकेट आहे हे त्यांना कसं कळत नाही कोण जाणे. कोण उजवं कोण डावं हे युद्ध करून आजपर्यंत कधीही सिद्ध झालेलं नाही. आणि यजुवेंद्र सुद्धा या साऱ्या मूर्खपणाचाच एक भाग होता. भोळा साम. आपल्या युनिफॉर्मच्या शर्टवर छोटे छोटे बॅजेस आणि मेडल्स लावण्याच्या महत्वाकांक्षेनं तो अगदी झपाटून गेलेला होता. एके दिवशी मी सायकलवरून बराकीत परत चाललो होतो. त्यावेळी मला शशीजी भेटले. त्या एकदमच वाळल्या होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं तेजही कुठेतरी हरवून गेलं होतं. त्यांना जहाज बघायचं होतं आणि जहाजाच्या हलखाली हज्जी त्यांच्या तात्पुरत्या रसोईखान्यात स्वयंपाक कसा करतात तेही. मला जहाजावरचं रसोईघर बघायचं होतं. मला कॉम्रेड शशींनाही भेटायचं होतं. आय मिस्ड हिम.
आम्ही बसमधून निघालो. एव्हाना आम्ही डॉकमध्ये प्रवेश केला होता. कॉम्रेड शशींनी माझी ओळख मिस्टर कुवर यांच्याशी करून दिली. पायलट आणि एक्झामिनेशन सर्व्हिस ऑफिसर का कुणास ठाऊक, पण मिस्टर कुवर यांनी बंदरात लागू असलेले नियम आणि गोदीच्या कारभारातले उपकायदे यांच्याबद्दल विस्तृत माहिती द्यायची फारच मनावर घेतलं. त्यांना माझ्यावर इम्प्रेशन पडायचं होतं बहुतेक. कुंवरजींचं शशीजींवर चांगलंच इम्प्रेशन पडत चाललं होतं. जाम आणि टोस्ट खाण्यासाठी आम्ही पायीच वेसाईड इनला निघालो. मिस्टर कुवर पण आमच्याबरोबर आले. मी कुंवरजी आणि शशीजींच्या मागूनच चाललो होतो. जेव्हा आम्ही जेवण्यासाठी गेलो तेव्हा कुंवरजी शशीजींना सांगू लागले की आम्ही ज्या टेबलवर जेवणासाठी बसलो होतो त्याच टेबलवर बसून करंजी आणि त्याच्या मित्रांनी 1937 मध्ये फॅसिझम विरोधी वृत्तपत्र काढायचं ठरवलं होतं. हे ऐकून शशीजींना फारच आनंद झाला. त्या पापड्यांची फडफड करत उद्गारल्या, अय्या किती छान ना, कमालच आहे. खरं म्हणजे हा मिस्टर कुवर म्हणजे शुद्ध वैताग होता. पण मला संभाषणात रस असल्यासारखं दाखवणं भाग होतं. म्हणून मग मी पापड्यांची फडफड करत उद्गारले, कमालच आहे. तेवढ्यात केशवजी नाही का आत आले. कुंवरजी त्यांच्याशी बोलायला त्यांच्या टेबलाशी गेले. तर मिस्टर कुवर तिकडे गेले. बरं झालं, सुंठी वाचून खोकला गेला. मला कॉम्रेड शशीना काहीतरी सांगायचं होतं. कॉम्रेड शशी, ते केशवजी नाईकच आहेत ना, शहरातले सगळ्यात मोठे कापसाचे व्यापारी? त्यांचा दिवाळा निघालाय म्हणे. इतक्या मोठ्यानं नका ना बोलू, कोणी ऐकलं तर. कॉम्रेड शशींनी माझं तोंड चक्क त्यांच्या हातांनी झाकलं. काही का असे ना, ती दिवाळखोरीची बातमी म्हणजे एक अफवाच होती, नाईकांच्या व्यापाऱ्यातल्या शत्रूंनी पसरवलेली. पण नाईकांनी त्यांना कसं प्रत्युत्तर दिलं माहिती आहे का? त्यांनी प्रत्येक धनकोला त्याचे पैसे परत करण्याची हमी दिली आणि दुसऱ्याच दिवशी चिंच बंदरच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत बैलगाड्यांची रांग लावली. प्रत्येक बैलगाडीत गोण्यांची थप्पी आणि त्याच गोण्यांमध्ये कुप्पीने भरलेली नाणी. हे नाईकांच्या शक्तीचं भव्य प्रदर्शन होतं. त्यानंतर मात्र नाईकांवर कधीही कोणी अविश्वास दाखवला नाही. आपल्या गल्लीतलं ते कारंज पण त्यांनीच बांधलंय ना. गोदीतून बाहेर पडल्यानंतर कामगारांना तिथं हातपाय धुताना बघितलंय मी. आणि त्यावेळेला ते गाणी पण म्हणत असतात. त्यातला एक जण तर कुंदनलाल सैगलची गाणी म्हणत असतो. कुठलं बरं? हां, दो नैना मतवारे तिहारे हम पर जुलुम करे, हम पर जुलुम करे. दो नैना मतवारे तिहारे हम पर जुल्म करें. त्या गाणं गुणगुणायला लागले. दो नैना ते गाणं त्या खोलीत भरून राहिलं. आम्ही शांतपणे कॉफी पित राहिलो. जुल्म करें. मला कॉम्रेड शशीना काहीतरी सांगायचं होतं. नैनों में रहे तो मलाही 101 प्रश्न पडले होते आणि हीच अगदी योग्य वेळ होती. कॉम्रेड शशी, छिपे तो चैन हरे. दो नैना अगदी पाळतीवर असल्यासारखा मिस्टर कुवर परत आला. हम पर जुल्म करें, हम पर जुल्म करें. तन तन के चलाए. 1942 युसुफ मेहराली यांनी गांधीजींना एक धनुष्य भेट म्हणून दिलं होतं. त्यावर 2 शब्द कोरलेले होते, क्विट इंडिया, भारत छोडो.
स्वातंत्र्याच्या लढ्यात ही आमची घोषणा ठरली. AICCचं अधिवेशन 7 ऑगस्टला गोवालिया टँक मैदानावर होणार होतं. मुंबई युनियनच्या अनभिषिक्त सम्राटानं सदोबा कान्होबा पाटीलनं कार्यक्रमाचं सगळं आयोजन केलं होतं. पाटील साहेब गालाशेठ यांच्या ओळखीचे होते, त्यामुळे एका मोठ्या उपक्रमाला आम्हाला हातभार लावता आला. किती VIP मला बघायला मिळाले. शेकड्यावारी भारतीय आणि परदेशी पत्रकार, 20,000 प्रेक्षकांचा समुदाय. अब्दुल कलाम आझाद यांनी लिहिलेलं उद्घाटनाचं भाषण मी ऐकलं. गांधीजींनी लिहिलेला तो ऐतिहासिक ठराव जो नेहरूंनी वाचला तोही मी ऐकला. भारतातल्या ब्रिटिश राजवटीचा अंत व्हावा अशी मागणी करणारा तो ठराव. त्यानंतर गांधीजी किमान 2 तास तरी बोलले. नर्म विनोदी, खुसखुशीत, तरीही परिणामकारक. भाषणाचा शेवट त्यांनी एका जोरदार घोषणेनं केला, करो या मरो. खरं तर स्वतंत्र भारताची संकल्पना माझ्या आईला मुळीच पटलेली नव्हती. तिच्या मते इथं फक्त सत्तेचं हस्तांतर होणार होतं. आत्ता ब्रिटिश सरकारचे अधिकारी आपल्याला लुटतायत, नंतर आपलेच लोक आपल्याला गंडा घालतील इतकंच, आणि त्या गोष्टीचा मानसिक त्रास जरा जास्तच होईल. गांधीजी देशाची फाळणी थांबवू शकतील यावर आईचा अजिबात विश्वास नव्हता. आधी हिंदू मुस्लिम यांच्यात दुही होईल, मग वर्गावर्गात दुफळी, मग जाती जातीत तणाव. आशा एवढीच करायची की सर्वांनाच सुबुद्धी सुचावी आणि समाजात लिंगभेदावर आधारित विभाजन होऊ नये, म्हणजे स्त्रिया आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळे देश. अर्थात आपल्या स्त्रियांसाठी याहून चांगली गोष्ट असूच शकत नाही. संपूर्ण काँग्रेस कमिटीलाच ब्रिटिश सरकारनं बेकायदेशीर ठरवलं होतं. त्यांनी प्रसार माध्यमांची मुस्कटदाबी केली होती. तरीही आमच्यापर्यंत बातमी पोचायची ती पोचलीच. आमच्या रस्त्यावर एका देशसेविकेनं संदेश लिहून ठेवले होते. काँग्रेसच्या लोकांमुळं देशभरात सगळीकडे दंगली उसळल्या होत्या. नुसता माथे फिरूपणा, एक ना पायी एक ना भाई. त्यातून कुणाच्याच हाती काही लागलं नाही. जपानी आणि जर्मन सैन्याशी तर कुणाला काही देणं घेणंच नव्हतं. आणि माझ्या मते ते जास्त बिकट संकट होतं. कोकनाड आणि विशाखापट्टणमवर तर त्यांनी बॉम्बफेक केलीच होती, पण मद्रास किंवा बॉम्बेवर पर्ल हार्बरसारखा बॉम्बस्फोट घडवून आणायचा अशी त्यांची योजना आहे, अशीही खात्रीलायक खबर होती. मी जपानच्या धोक्याबद्दल ऐकलं होतं. शशीजींचा यजुवेंद्र बर्मावरच्या जपानी हल्ल्याचा प्रतिकार करण्यात गुंतला होता म्हणे. होता तरी कुठे तो? कॉम्रेड शशी कुठे होते? गालाशेठनी मला सांगितलं ती आजारी आईची सेवा शुश्रूषा करत होती. आई माझी पहिलीच आणि कठीणोत्तम पेशंट. प्रकृती इतकी खालावलेली असतानाही ही बाई मिल्सच्या गेटवर जाऊन गाणी म्हणायची. आणि तिच्या मैत्रिणी तरी कोण? अहिल्या रांगणेकर, मृदुला साराभाई, दुर्गा भागवत. सगळ्याजणी नुसत्या अल्लड पोरींसारख्या खिदळत असायच्या. स्त्री आणि पुरुषांच्यासाठी समान वेतनाची त्यांची मागणी होती. त्यांच्यापैकीच एकीनं मला निषेध मोर्चासाठी मुली गोळा करायची गळ घातली. मी तसं केलं आणि मला अटक करण्यात आली. मला ऑर्थर रोडच्या तुरुंगात ठेवण्यात आलं. 26 जानेवारी 1943ला मला अटक झाली. मी क्लास 2 कैदी होते आणि माझा गुन्हा होता मी पकडली गेले होते हाच. 26 जानेवारी 1943 मी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं. हाय कोर्टेड अरेस्ट.
मला भायखळ्याला नेण्याऐवजी बीडीडी चाळीत नेण्यात आलं. कैद्यांसाठी चाळींची व्यवस्था तात्पुरत्या तुरुंगात करण्यात आली होती. मला फार अभिमान वाटत होता. मी राजकीय कैदी होतो. माझी सुटका झाली तेव्हा मला समजलं की माझी आई वारली. माझी सुटका झाली तो अँटी क्लायमॅक्सच म्हणावा लागेल. विरोधाभासाचा अगदी कळस. चळवळीतला जोर ओसरला होता. इतरांची ताकद वाढत चालली होती. आंबेडकर, राजाजी, जिन्हा, सावरकर. मी हॉस्पिटलच्या कामामध्ये गुंतलेली होते. अचानक मला कुणाच्या तरी उचकीचा आवाज ऐकू आला. 1944च्या सुरुवातीचा काळ. काय हो, तुम्ही काय करता इथं? ह्या अशा आवेळी इथं काय काम आहे तुमचं? कोण्या सुंदर मुलीच्या मागं लागलाय की कुणाला गटवायचं जाळं टाकून? हे हातात काय आहे तुमच्या? काही नाही, सायक्लोस्टाईल केलेला कागद आहे. काय आहे काय आहे बघू ना. अरे वा, काँग्रेस पत्रिका. म्हणजे मी आता एका भूमिगत मोहिमेचा पर्दाफाश केलाय की काय? युहू! असं ओरडू नका ना, यू हू म्हणून. लोकांचं लक्ष वेधून घ्यायला अशानं. कुणी दिलंय तुम्हाला? हिम्मतनं. माझा कॉलेजमधला मित्र. खूप विद्यार्थी पडले त्या मोहिमेत. मला पण या मोहिमेत भाग घ्यायचा आहे. मी पण वाटेन नाही पत्रक. म्हणजे मी सध्या कॉलेजमध्ये नाही आहे, पण आमच्या हॉस्पिटलमधल्या रुग्णांसाठी जरा हलकं फुलकं वाचन. हो, थट्टा करू नका बरं. हे एकदम अंडरग्राऊंड गुप्त बातमीपत्रक आहे. ब्रिटिशांच्या विरोधासाठी वाटप केलं जाते याचं. पकडले गेलो तर फाशी पक्की. हो, मी बाई माणूस. माझा कुणालाही संशय यायचा नाही. मी लिहू का? माझ्याकडे अगदी मूलभूत प्रभावी कल्पना आहेत. स्वयंनिर्णय आणि सार्वभौमत्वाबद्दल. सेल्फ डिटर्मिनेशन अँड सॉव्हर्निटी. माहीत नाही, मला विचारावं लागेल. कोणाला विचाराल तुम्ही? कोण आहे संपादक? माहीत नाही आहे. मला संपादक कोण आहे तेही माहिती नाही. हे कुठं छापलं जातं तेही मला माहीत नाही. दरवेळी जागा बदलली जाते. मला फक्त इतकंच माहिती आहे की काँग्रेस पत्रिकेत स्वातंत्र्याच्या चळवळीबद्दल माहिती पुरवली जाते. त्यात भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शनपर लिखाण असतं. खूपशी वर्तमानपत्रं आमच्या बातम्या छापतात, आम्हाला मदत करतात. फक्त इव्हनिंग न्यूज आणि टाइम्स ऑफ इंडिया सोडून. ते राष्ट्रद्रोही आहेत. तुम्ही टाइम्स ऑफ इंडिया वाचणं सोडून द्या, मी निघतो. अहो, कुठे निघालायत? कुठे जायचंय काय माहिती आहे का? बाहेर किती धोका आहे ते ठाऊक आहे ना? काँग्रेस पत्रिका वाटायचा विचार होता माझा. आधी सफिया मंजिल, मग लकी मॅन्शन आणि मग काळबा देवीच्या चाळींमधून. कडक पहारा आहे त्या भागात. रंगे हात पकडले जाल. तयारी आहे माझी. करो या मरो. अरे, तुम्हाला साध्या तुमच्या उचक्या थांबवता येत नाहीत. मग या करो या मरोच्या बढाया कशाला मारता? ह्या सगळ्यातून तुम्हाला वाचवू शकेल ते फक्त नाटक. नाटक? माकड टोपी घातली ना की तुम्ही अगदी माकडासारखे दिसाल. ती जवेरी बाजारकडे जाताना घाला. दवा बाजार किंवा दाना बंदरला जाताना पारशी टोपी आणि तोकडी दाढी ठेवा. VJTI किंवा खालसा कॉलेजला जाताना डोक्याभोवती कापसाच्या लड्या गुंडाळून बँडेज बांधून टाका. अनेक तुकडे मिळून बनलेला माणूस. जगण्यासाठी अनेक चेहरे बदलणारा माणूस. तर ते सगळं असं होतं.
रोमांचक, उत्साहानं भारलेलं, चित्तथरारक. अनेक वेषांतरं करून मी काँग्रेस रेडिओवर काम करायला लागलो 42.34 मीटर्सवर. बॉम्बेच्या मध्यवर्ती परिसरात कुठेतरी अजित विलामध्ये हा ट्रान्समीटर होता. ही रेडिओ चालवण्याची कल्पना निघाली होती उषा देसाई, अच्युतराव पटवर्धन आणि चंद्रकांत बाबूराव झवेरी यांच्या तल्लख मेंदूमधून. ब्रॉडकास्ट सुरू व्हायचं ते असं: दिस इज काँग्रेस रेडिओ कॉलिंग ऑन 42.34 मीटर्स. काँग्रेस रेडिओवर ऐकली मी ती बातमी, जपानवर बॉम्ब हल्ला झाल्याची. यजुवेंद्रची नेमणूक जिथं झाली होती नेमकं त्याच भागात युद्ध पेटलं होतं. तेव्हा जपानी सैन्य बर्मामध्ये होतं. काही दिवसांपूर्वीच त्यानं मला कोहिमावरून पत्र पाठवलं होतं आणि कोहिमा हेच त्यांच्या हल्ल्याचं मुख्य लक्ष होतं. मला काय करावं ते सुचतच नव्हतं. आमच्या वडिलोपार्जित जमिनीचा वाद मिटवण्यासाठी बाबा नेमके तेव्हाच कच्छला गेले होते. मी कॉम्रेड शशींना निरोप पाठवला. मला अजून आठवतोय तो दिवस. आगा खान पॅलेसमध्ये कस्तुरबांचं निधन झालं होतं. त्या दुःखातून अजून सावरलो नव्हतो आम्ही. मी शोकसभेला गेलो होतो, पण ती एक छुपी राजकीय सभाच होती. पण ती चिठ्ठी पाहून माझ्या मनात आनंदाच्या लहरी उठल्या एवढं मात्र खरं. शशीजींची चिठ्ठी. त्यांनी लिहिलं होतं, मला 14 एप्रिलला 5 वाजता 3 सकीना मंजिलला भेटा. खूप महत्वाचं काम आहे. इसवी सन पूर्व आणि इसवी सनानंतर याच धर्तीवर माझं आयुष्यही 14 एप्रिल 1944च्या आधी आणि नंतर असं विभागता येईल. 14 एप्रिलला शशीजींचा वाढदिवस होता. कसा साजरा करणार होते ते? शिरा आणि पोहे खाऊन? मी एखादा नवीन बुशर्ट शिवून घ्यावा का खास? का पेढे नेऊ बरोबर? प्रेम ही इतकी अफलातून कल्पना आहे, काय सांगू. प्रेम व्यक्त करणं हे महाकठीण काम आहे बरं का. एवढ्या तीव्र वादळी घडामोडीला फक्त आय लव्ह यू या 3 निष्प्रभ पाणचट शब्दात कोंबायचं म्हणजे एक प्रकारचा अन्यायच आहे. आणि हे शब्द आपण उच्चारतो तरी कधी? सुरुवातीला तर नाहीच. 2-3 भेटींनंतर, आयुष्य उलटून गेल्यानंतर, अर्थात कधीकधी ज्ञानापेक्षा अज्ञानालाच जास्त आत्मविश्वास वाटत असतो. हाय, किती कॉम्प्लिकेटेड, किती अवघड आहे हे सगळं. प्रेम हा धोकादायक प्रकार सर्वस्वी मनुष्य प्राण्याच्या हाती सोपवणं अजिबात योग्य नाही. मी कुंवरजींच्या कचेरीत मनिला फोल्डरमधल्या जहाजांची यादी वाचली. जेवणाच्या सुट्टीत ते परतले ते भुकेनं खाऊन आणि जरासे वैतागूनच. त्यांनी म्हणे फोर्ट स्टायकिन नावाच्या एका ब्रिटिश जहाजाची तपासणी केली होती. त्यावर त्यांना एकच खलाशी आढळला होता. कोळशावर चालणारी 7142 टनांची ती बोट. त्यावर त्यानं जरा वेगळ्याच प्रकारचं सामान आढळलं होतं. कुंवरजींनी फार तपशीलवार यादी तयार केली होती. मोठ्या अभिमानानं, जरा फुशारकीनंच त्यांनी मला ती दाखवली. ती यादी अशी होती: इनहोल्ड क्रमांक 1 सल्फर 325 टन, कापूस 268 टन,
सल्फरच्या थैल्या, त्यावरच्या थैल्यात मासळीचं खत, शिवाय 13,163 लाकडाचे ओंडके. इनहोल क्रमांक 2, स्फोटकं 523 टन, 196 टन कापूस आणि सुकामेवा. इनहोल क्रमांक 3, 196 टन कापूस, सुकामेवा, लाकूड, मनुका आणि तेलाची 6,220 पिंप. पण माझं लक्ष वेधून घेतलं ते एका लहानशा तपशिलानं. इनहोल क्रमांक 2 मध्ये एक लक्ष वेधून घेणारी आवक होती. सोनं. 10 लाख पाऊंड स्टर्लिंग बॉम्बेतल्या एका बँकेच्या नावे. लाकडाच्या 31 पेट्यांमधून भरलेलं सोनं. सोनं. प्रेम हे सोन्यासारखं असतं आणि जे चकाकतं ते सारंच सोनं नसतं, नाही का? प्रेम हे माणसाच्या सर्वात अस्सल अपयशांपैकी एक घवघवीत अपयश आहे आणि माणसाला आजपर्यंत याच्यावर रामबाण उपाय सापडलेला नाही. माणसाची 3 अव्वल अपयश म्हणजे ज्यातून चहा सांडणार नाही अशी कप बशी, ज्याचं हँडल तुटणार नाही असा प्रेशर कुकर, आणि प्रेम या विषयावरचा प्रोटोकॉल, नियमावली, कराराचे मुद्दे आणि बाकी कायदे. पोर्ट रूल्स ऑफ इंटरनॅशनल कोर्टच्या रूल नंबर 46चं पालन न केल्याबद्दल कुंवरजी फोर्ट स्ट्रायकिंगच्या कॅप्टनवर तुफान चिडले होते. धोकादायक माल वाहून नेणाऱ्या जहाजांनी लाल झेंडा लावला पाहिजे असा नियम आहे. पण कॅप्टन नायस्मिथला ह्या मालाची शत्रूला खबर लागू द्यायची नव्हती. पर्ल हार्बर प्रमाणेच बॉम्बेवर बॉम्ब हल्ला होईल का अशी भीती प्रत्येकाला वाटत होती. काही दिवसांपूर्वीच मद्रासवर बॉम्ब टाकण्यात आला होता. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जाताना मी एस लाईम ज्यूस विकत घेतला आणि कॉम्रेड शशींसाठी बटाटा पोहे, शेव चिवडा आणि भेलपुरी असा भक्कम नाश्ताही बांधून घेतला. खास दिवस 14 एप्रिल 1944. 14 एप्रिल 1944. काही वेगळंच वाटत होतं सकाळपासून. जर्मन सैन्याची संरक्षक फळी कोसळली होती. काळ्या समुद्राची किनारपट्टी रशियानं जवळजवळ बळकावल्यातच जमा होती. गांधीजींना मलेरिया झाला होता. मी वर्तमानपत्र वाचत होतो तेव्हा एक तरुण कोळासा पोरगा माझ्या नजरेस पडला. त्याचं नाव होतं देवदत्त पिशोरीमल आनंद. मिलिटरी अकाउंट्समध्ये तो अकाउंटंट म्हणून काम करायचं, पण त्याला सिनेमात हिरो व्हायचं होतं. मी दादरला एका मोठ्या मिरवणुकीत अडकले होते. त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 51वा वाढदिवस होता. रस्त्यावर माणसांचा महापूर लोटला होता. मी बायकांच्या एका घोळक्यामागून चालले होते. जरासं धाडस केलं असताना तर अगदी सहज मी बाबासाहेबांच्या गळ्यात हार घालू शकले असते आणि मग आईला माझा किती अभिमान वाटला असता. 14 एप्रिल 1944. कसाबसा धीर गोळा करून मी डर्बी टॉकीजला गेलो. तिथल्या मालकाला डर्बीमध्ये जॅकपॉट लागला होता. सिनेमाचं नाव होतं जवाब. मी पाहिलेला हा पहिलाच सिनेमा. यानंतर मी पाहिलेला आणखीन एक सिनेमा म्हणजे ॲटनबरोचा गांधी. मी आजतागायत कुठलाच पिक्चर शेवटपर्यंत पाहू शकलो नाही. गांधीमध्येही मी सुरुवातीलाच हॉलमधून उठून गेलो. सुरुवातीच्या 2 मिनिटातच झालेली गांधीजींची हत्या मला सहनच झाली नाही. इतकं खरंखुरं वाटणारं चित्रण होतं ते. म्हणून कलेनं जीवनाचं अनुकरण करू नये. प्रकृतीला बरं नसतं ते. 14 एप्रिल 1944. मी रस्त्यावरून चालले होते. सगळं नेहमीप्रमाणेच चाललं होतं. मोटारीच्या सुट्ट्या भागांचं दुकान, अनाज की दुकान, कांती फोटो स्टुडिओ. 2 माणसं चहा भुरकत बसली होती आणि त्यांच्या गप्पांचा विषय होता मकाबी स्पोर्ट्सला भोईवाडा युनायटेडनं 1 गोलनं हरवलं कारण ती मॅच फिक्स्ड होती म्हणे. त्या पंचाला कुणीतरी लाच दिली होती. मेन विल बी मेन, नाही का? 14 एप्रिल 1944. जवाब तसा बराच सिनेमा होता, काही खास नाही. त्यात मनोज नावाचा एक श्रीमंत हिरो असतो.
त्याला त्याच्या भावी सासऱ्याकडे विश्रांतीसाठी हवा पालटासाठी पाठवलं जातं. तो रस्ता चुकतो आणि एक रेल्वेचा स्टेशन मास्तर त्याला आसरा देतो. त्या स्टेशन मास्टरला एक मुलगी असते, कानन देवी. तिच्या आयुष्याची इति कर्तव्यता म्हणजे गंमतशीर वेडेवाकडे चेहरे करणं आणि गाणी म्हणणं. तर मनोज ह्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि ही प्रेमकथा पूर्णत्वाला जाण्याआधीच एक जबरदस्त स्फोटक धमाका झाला आणि सिनेमाच्या पडद्याच्या चिंधड्या उडाल्या. चौदा एप्रिल 1944 दुपारचे 4:05 झाली होती. मी रज्जाक चेंबरला पोचलेच होते. तेवढ्यात एक कांठाळ्या बसवणारा प्रचंड स्फोट झाला. जवळच्याच फरसबंदीवर एक हवालदार उभा होता. हवेतून भिरभिरत आलेल्या धातूच्या एका अणुकुच्या तुकड्यानं त्याचं डोकंच धडावेगळं केलं. मी स्थिमित होऊन जागीच खेळले. चहूबाजूनी लोक नुसते सैरावैरा पळत होते. 14 एप्रिल 1944 4:10 थिएटरमध्ये नुसता हालकल्लोळ माजला होता. लोकांची एकच पळापळ उडाली होती. मीही गेटवरून कशीबशी उडी मारून पळ काढला. खाली वर इकडे तिकडे पार चोहीकडे आभाळापर्यंत पांढऱ्या फेक धातूच्या तुकड्यांचा नुसता वर्षाव होत होता. 4:10 इमारती हादरत होत्या, डळमळत होत्या. खिडक्यांच्या चौकटींच्या ठिकऱ्या उडाल्या होत्या आणि त्या उघड्या खिडक्यातून काचेचे तुकडे सर्वत्र भिरकावले जात होते. गरम गरम राखेचे आणि विस्तवाचे पोपडे सगळीकडे अंदाधुंद बरसत होते. मला तर भुजवाला ओळखूच आला नाही. अगदी थोड्या वेळापूर्वी त्याच्या डोक्यावर झुपकेदार केस होते आणि आत्ता या घडीला त्याला संपूर्ण टक्कल पडलं होतं. तो ओरडत होता, जपानी आले रे, जपानी आले, भागो भागो. मला वाटतं त्या दिवशी तो ढोणाला पाय लावून पार बांद्र्यापर्यंत धावत गेला असावा. पेटलेल्या गासड्या, नॅप्थॅलिन, दगडविटा, दाट धुराचा गदारोळ आणि त्यातच एका बॉयलरचं धूर रस्ता अडवून बसलेलं. कसा बसा पळ काढला आणि एका मोकळ्यावरच्या बागेत श्वास टाकला. माझ्या आजूबाजूला तुटलेल्या मानवी अवयवांची आणि जळून काळ्या ठिक्कर पडलेल्या चुऱ्याची बरसात होत होती. मी त्या राड्या रोड्यावरून लंगडत धडपडत निघाले होते. मला काहीही करून 3 सकीना मंजिल गाठायचंच होतं. 14 एप्रिल 1944 दुसरा स्फोट. त्या स्फोटानंतर 34 मिनिटांनी जास्तच विदारक आणि कानाचे पडदे फाडून टाकणारा. माझ्या डोळ्यासमोर सकीना मंजिल ढासळायला लागली होती. वितळलेलं शिसं इमारतीच्या छपरातून घुसून 5ही मजल्यांच्या आरपार जाऊन पार तळमजल्यावर जाऊन आदळलं होतं. बाबांचं दुकान फसफसात झालं होतं. बाबा कुठं होते आणि कॉम्रेड शशी. मी त्या बागेत बसलो होतो. माझ्या मनात विचारांचा कल्लोळ माजला होता. कुणी म्हणाला तो स्फोट म्हणे गोदीवरच्या ब्रिटिश जहाजावर झाला होता. मी निष्कर्ष काढला ती बोट म्हणजे फोर्ट स्टायकिनच असणार. फोर्ट स्टायकिन म्हणजे एक टिकटिकणारा टाइम बॉम्बच होता जणू. कोमरजींचं बरोबरच होतं. धोकादायक माल वाहून नेणाऱ्या जहाजाला गोदीमध्ये प्रवेशच द्यायला नको होता. ते बेकायदेशीर होतं. एखादी ठिणगी सुद्धा पुरली असती त्या दारू गोळ्याचा स्फोट करायला. मला बरंच लागलं होतं. मी जवळच्याच पिशवीतून आयोडीन काढून लावलं आणि एक पेन किलर घेतली. मला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जायला हवं होतं. तिथून सेंट जॉर्ज सगळ्यात जवळ होतं, पण मी डॉकच्या जवळपासच होते. क्या पता वहां क्या आफत आई होगी. म्हणून मग मी GT हॉस्पिटलकडे निघाले. जवळच्या गटारात एका पुरुषाचं प्रेत पडलं होतं. त्याच्या हातात मुंबई समाचारची गुंडाळी अजूनही घट्ट पकडलेली होती. त्याचा मृतदेह करपून काळा ठिक्कर पडला होता.
मी त्याची सायकल उचलली, ती सुद्धा हात पोळणे इतकी गरम झालेली होती. मी वेगानं धावत 3 सकीना मंजिल गाठलं आणि इमारतीच्या मधोमध एक प्रचंड भगदाड पडलेलं होतं. शशीजी होत्या तरी कुठे? GT हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेताना कळलं की हवाई हल्ल्यांपासून खबरदारी म्हणून उपाययोजना करणाऱ्या ARPमध्ये हंगामी नर्सेसची भरती चालू होती. मग मीही तिथं माझं नाव नोंदवलं. एका ऐटदार व्हिक्टोरियातून मला भायखळ्याला नेण्यात आलं. सब कुछ तबाह हो गया था. वाचवलेल्या चीजवस्तू उराशी धरून लोक सैरावैरा पळत होती. मला बरंच लागलं होतं. आम्ही डॉर्मेटरीत पोचलो. काचेचे तुकडे लागून माझ्या चेहऱ्याला चिरा गेल्या होत्या. पण तशाही परिस्थितीत मी कामाला जुंपून घेतलं. मिनिटागणिक माणसं आत आणली जात होती. 2-3 माणसांमागे एक जण मृत्युमुखी पडत होता. जिवंतपणी नरक दिसावा तसं वाटत होतं. द बॉम्बे डॉक एक्सप्लोजन. बॉम्बे डॉक एक्सप्लोजनची दुःस्वप्न मला आजही 4:06 पडायला लागतात. मी झोपेतून खडबडून जागा होतो. माझ्या भोवती पेटलेल्या आगीत मी अडकलोय. सगळीकडे ज्वाळांच्या लपलपत्या जिभा. मी आणि 5 खाडांचे सांगाडे ते नाचतायत. तेलाचे जळते रांजण माझ्या दिशेने गडगडत येत आहेत. माझ्या केसातून कडाडणाऱ्या फटाक्यांचे स्फोट व्हायला लागतात. मी पळायला लागतो. पेटलेल्या गासड्या माझा पाठलाग करतात. मी समुद्रात उडी मारतो. सगळ्या गोदामांना जहाजांना पर्वतप्राय ज्वाळा वेढून टाकतात. एका ढगामधून कॉम्रेड शशी प्रगट होते. कानन देवी सारखी. ती मला वाचवू पाहते. तेवढ्यात तिथे एक प्रचंड स्फोट होतो आणि एक भरतीची लाट थोट स्टायकिनला हवेत 60 फूट उंच उचलून नेते. ते जहाज तिच्या डोक्यावर आदळतं, फुटतं. दोघंही समुद्राच्या तळाशी जातात. हे दुःस्वप्न माझ्या मनात आजही सतत चालू असतं. म्हणून मी आता झोपणंच सोडून दिले. ते परवडलं. मनस्ताप आणि यातनांपेक्षा अनिद्रा परवडली. 14 एप्रिल 1944. बॉम्बे डॉक एक्सप्लोजनचा दिवस. अधिकृत माहितीनुसार मृतांची संख्या 336. 1798 जखमी. 2 दिवसांनंतर काही माणसं हातावर रेंगात मला माझ्याकडे येताना दिसली. गिद्धो की तरह. मला वाटलं मस्करी चाललीये. पण ते जवळ आल्यानंतर मला समजलं की त्यांचे काही अवयव जाग्यावरच उरले नव्हते. कुणाला हात उरला नव्हता तर कुणाला पाय. दिवसांमागून दिवस लोटले तरी यात खंड पडत नव्हता.
नेहमीप्रमाणेच अनधिकृत अंदाजानुसार मृत आणि जखमींची संख्या अधिकृत संख्येच्या 10 पट तरी जास्त होती. ज्या मृतदेहांची ओळखच पटली नाही त्यांचे अंत्यविधी वरळीला उरकण्यात आले. जेव्हा मी गालाशेटच्या 3 कामगारांचा आणि कुंवरजींचा शोध घ्यायला गोदीत गेलो तेव्हा सगळा परिसर युरोपियन मृतदेहांनी व्यापला होता. पण नीट बघितल्यावर कळलं की ते सगळे भारतीयच होते. गोदी कामगार आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी. त्यांची त्वचा पूर्णपणे आगीनं सोलवटून निघाली होती म्हणून ते पांढरे दिसत होते. बॉम्बे डॉक एक्सप्लोजन. सच कभी बाहर नहीं आया. अंग्रेज तो ठीक आहे, त्यांचा काही अजेंडा होता, पण आपण इतके निष्काळजी कसे झालो? असं का झालं? युद्धाच्या धुमश्चक्रीमुळे सुरक्षिततेच्या नावाखाली हे सगळं दडपून टाकलं जात होतं. प्रसार माध्यमांची मुस्कटदाबी चालली होती. नेहमीचीच ड्रामेबाजी. निरपराध लोक हकनाक मरणार फक्त. भिकारी, कामगार, मजूर, कुटुंब, वेश्या, मित्र, शत्रू. डर लगता है. या जगात सगळ्यात मोठा मूर्खपणा म्हणजे फाजील लोकांना नसता आत्मविश्वास आहे आणि बुद्धिमान लोक भ्रांतीच्या चक्रव्यूहात गुरफटलेत. त्या दिवशी सगळं जगच कंपायमान झालं होतं, दोलायमान झालं होतं. मी माझा एक हिस्साच गमावून बसले असं वाटत होतं मला. My soul has lost its strings. सरकार याची परतफेड करूच शकणार नव्हतं. पण ज्यांच्या इमारती कोसळल्या होत्या त्या घरमालकांना आणि त्यातल्या रहिवाशांना सरकारनं नुकसान भरपाई जाहीर केली होती. आणि त्यासाठी कुठल्याही कागदोपत्री पुराव्याची गरज नसल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. कारण युद्धकाळात सुद्धा सरकारला जनतेचं गुडविल मिळवायचं होतं. पुढचे 3 महिने क्षितिजावर आगीच्या खुणा दिसत होत्या. गोदीच्या आसपास काही मैलांच्या परिसरात इमारती धुमसत होत्या. आग विजेच्या वेगानं पसरत चालली होती. आणि जरी सारं काही उद्ध्वस्त झालं होतं तरी सर्वसामान्य जनता अपार मानसिक धैर्यानं आणि साहसानं वागत होती. सगळं जग पुन्हा नव्या जोमानं उभं राहू पाहत होतं. पण मी मात्र त्यात कुठंच नव्हते. चौदा एप्रिल 1944 नंतर माझ्या आयुष्याची शक्ल उडाली होती. मुळात मी खंबीर माणूस नाहीच. माझं मन आणि शरीर यांच्या ताळमेळ घालण्यासाठी मग मी एक निर्णय घेतला. मी हे शहर सोडलं. वर्षानुवर्ष भटकंती करत राहिलो. तेव्हापासून किती आपत्ती आल्या, किती उत्पात झाले, पण बॉम्बे डॉक एक्सप्लोजन ही माझ्यासाठी सगळ्यात भयंकर, विदारक आणि मुळापासून हादरवून टाकणारी घटना होती. सगळ्यावर एक मलूल राखाडी राप चढलेला होता. माझ्यासाठी एक भयान लांबलचक रात्र सुरू झाली होती. कॉम्रेड शशी आणि माझी नंतर कधीच भेट झाली नाही. एक, मी प्रेम केलं. 2, मी हारले. फार वाईट झालं नाही. कॉम्रेड शशींवर माझा फार जीव जडला होता आणि यजुवेंद्र नागा हिल्सच्या हल्ल्यात कुठेतरी बेपत्ता झाल्याचं घोषित करण्यात आलं होतं.
माझ्या आयुष्यातले 2 पुरुष, दोघंही रहस्यमयरित्या गायब झाले होते. मी लग्नच केलं नाही नंतर. ब्रह्मचारीच राहिलो. मीही प्रेम केलं होतं एकदा, पण माझ्यासाठी द फर्स्ट वॉज द बेस्ट. ती तेव्हाची गोष्ट, 14 एप्रिल 1944. ही आत्ताची 14 एप्रिल 1994. डॉक्टरांच्या क्लिनिकमधून बाहेर पडत असताना अचानक मला कुणाच्या तरी उचकीचा आवाज ऐकू आला. कॉम्रेड शशी, कॉम्रेड शशीच असणार. छे छे, भलतच. मला म्हातारचळ लागलाय की काय. कॉम्रेड शशी आता अगदी सुखात असतील. आपल्या 101 नातवंडांना खेळवत मजेत बसले असतील. की बॉम्बे डॉक एक्सप्लोजनमध्ये ते मृत्युमुखी पडले. तेव्हापासून काहीच कळलं नाही त्यांच्याबद्दल आजपर्यंत. नाही नाही, तसा विचारही नको. एसलाईम ज्यूसचे 1-2 ग्लास गटागाटा प्याल्यानंतर त्यांचं बोलणं नुसतं ऐकत राहावं असं वाटायचं. असे बोलायचे की जसे काही दुसरे गांधीजीच. आज जर ते जिवंत असते तर आम्ही दोघं दवाखान्यातून एकत्र हातात हात घालून बाहेर पडलो असतो. त्यांनी विचारलं असतं, चलो शशि जी, घर जाना है या हम फिल्म भी तो देख सकते हैं. सुना है कि देवदास वापस बन रही है. इतक्या रात्री टॅक्सी मिळेल का कुठं? दुःख, अपार दुःख, नुसतं दुःख. दुःखानं एक तुडुंब भरलेला तलाव. मला उचकी का लागली आहे अचानक? शुक्र आहे ती बाई इथून निघून गेली आहे, नाहीतर मला इतकी लाज वाटली असती. हे काय राहिलं इथं? त्या बाईचं काहीतरी विसरून राहिलेलं दिसतंय. रिबन्स, कितीतरी रिबन्स. नवरस, नवरत्न, नवभाव. कोणाची तरी आठवण येते यावरून. शशीजी, मूर्खा मूर्खा, थांबाव आता हे अशक्य स्वप्न रंजन. त्या बापडीचं त्या यजुवेंद्रशी कधीच लग्न झालं असेल आणि दोघं सुखानं एकत्र नांदत असतील.
मला किती वेळा वाटून गेलंय. 14 एप्रिल 1944ला मी आणि शशीजी ठरल्याप्रमाणे भेटलो असतो तर माझं आयुष्य किती वेगळं झालं असतं नाही. पण वचनं ही पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे असतात. ती लगेचच पाळली नाहीत तर दिवसेंदिवस क्षीण होत जातात. मला निदान एकदा तरी 3 सखीना मंदिरला जायला हवं. मला असं कळालंय की ते नव्यानं बांधण्यात आलंय आणि तिथं मोठ्या जोमानं पूर्वीसारखे व्यवहार चालू आहेत. जाईन कधीतरी एखाद दिवस. जुन्या स्मृतींना उजाळा द्यायला, नवीन शक्यता आजमावून पाहायला. गमावलेल्या संधी खातर. काळ भराभर बदलत चाललाय. माझ्यासारखे पुरुष वेगानं धावणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात स्वतःचं प्रतिबिंब नाही पाहू शकत. मला संथ पाणी लागतं. संथ पाणी. मी आजकाल समुद्रातच पोहतो. ही उचकी का थांबत नाहीये रे. या डॉक्टरच दिसतात. अखेरीस माझा नंबर आलाच म्हणायचा. थांबा थांबा डॉक्टर, जाऊ नका, मी आलोच. थांबा माझ्यासाठी. अरे अरे कोणीतरी थांबा रे माझ्यासाठी.